हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं. चला तर मग आज बनवायचं होतं 1 किलो चिकन. चिकन रस्सा, सुक्कं आणि बाजरीच्या भाकरी असा आजचा मेनू होता. तर चला रेसिपीकडे वळूया आपण. हा बघा, कॅमेरा चालू केला की आमचा बोका किती छान पळतोय. हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? गावाकडच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत चिकन रस्सा आणि सुक्कं. गावाकडे जसं साध्या पद्धतीने बनवतात ना, तसं आपण आधी ग्रेव्हीची तयारी करून घ्यायची. कांदा, टमाटर, लसूण, आलं हे परतून बारीक करून घ्यायचं. ती पेस्ट तेलात छान अशी परतायची. नंतर खोबरं, तीळ, जिरं, धने हे गरम करून तेही बारीक करून घ्यायचे. तेही आपण आधी मसाला जो टाकला होता ना कांदा आणि ग्रेव्हीत टाकून घ्यायचा, छान असा परतायचा. त्यात चिकन मसालाही टाकून घ्यायचा, तोही छान असा परतायचा. त्यानंतर आपली तिखट तिखट मिरची आपल्याला हवे तेवढं तिखट करायचं, जसं की चिकन हे झणझणीतच छान लागतं. मग ते परतत आल्यावर आपण तेही 3 ते 4 चम्मच आपण तेही टाकून घ्यायचं. आमच्यात जरा जास्त तिखट बनवलं जातं, तुम्ही बॅलन्स करू शकता कमी जास्त. तेही खूप छान परतून घ्यायचं, नमक टाकायचं. तर ही ग्रेव्ही अशा पद्धतीने तयार झाली आहे. तर आपण चिकन आणलं होतं 1 किलो, त्यावर थोडीशी हळद टाकायची, नमक टाकायचं, ते मॅग्नेट करून साईडला ठेवून द्यायचं. एका कुकरमध्ये तेल, जिरं टाकून घ्यायचं, बारीक चिरलेला कांदा टाकायचा, तो छान असा परतून घ्यायचा आणि त्यामध्ये हे चिकन आपण मॅग्नेट करून ठेवलेलं टाकून घ्यायचं. तेही छान असं परतायचं जोपर्यंत त्याचा असा ज्यूस निघत नाही तोपर्यंत छान असं परतून परतून घ्यायचं. हे बघा कसं पाणी सुटतं आहे. जेवढं असं पाणी सुटत जाईल तेवढा आपला रस्सा हा घट्ट होतो आणि टेस्टलाही खूप छान लागतो. तर हे बघा, नंतर आपण गरम करून पाणी घेतलं आहे, तेही ओतून घेतलं त्यामध्ये आणि जी आपण कढईमध्ये ग्रेव्ही बनवली होती ना, त्यातलीच थोडी ग्रेव्ही आपण एका पातेल्यामध्ये घेतली आहे आणि ह्यातला हा पिवळा स्टॉक त्यामध्ये टाकून घ्यायचा. हे बघा किती छान निघाला आहे स्टॉक. परत नंतर आपण बॅलन्स करून पाणीही ॲडजस्ट करून टाकून घ्यायचं आणि त्याचा स्टॉक आपण ग्रेव्ही थोडीशी आपण याला आमटी बनवायला घेतली होती, त्या आमटीमध्ये टाकून घालून घ्यायची. सर्व छान अशी मिक्स करायची. आपल्याला आणखीन नमक हवं असेल बॅलन्स करण्यासाठी नंतर टाकून घ्यायचं आणि जो राहिलेली ग्रेव्ही आपली जी कढईत होती त्यामध्येही चिकन सर्व काढायचं, तेही त्यामध्ये टाकायचं. सगळं छान असं मिक्स करायचं व्यवस्थित असं आणि असं बघा, झणझणीत चिकन रस्सा आणि सुक्कं तयार आहे. तर या मंडळी जेवायला. असा झणझणीत बेत होता आमच्याकडे. तर हे बघा किती छान तर्री आली आहे दाटसर अशी. हे असं सोपे आणि साध्या गावाकडच्या रेसिपी बघण्यासाठी सो प्रियाला सबस्क्राईब करा मंडळी. माझे ब्लॉग्स कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.